नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीने हट्ट धरला होता अपघाताचे रिक्रिएशन करण्याचा. तर त्यावरूनच आज अर्जुन आणि सायली मध्ये जरा भांडाभांडी झाली आहे. भांडाभांडी म्हणजे सायलेंट भांडाभांडी झाली आहे. दोघे एकमेकांशी बोलतच नसतात. जेवत असताना ही प्रतिमा त्याच्या घरी जेवते आहेस. सुमन आता सहज विचारते, काय झालं रे अर्जुन? अरे तू काही बोलत नाहीयेस. आज दोघांच भांडण झालंय का? काय रे अर्जुन, काही झालंय का? बाबा शांत शांत आहात दोघंजण? सायली म्हणते, नाही सुमन काकू, कुठे काय, काही नाही, राकेश म्हणत असतो. अरे बाबा अर्जुन, पोटभर जेव, तुझंच घर समज जे. अर्जुन म्हणतो, झालंय माझं जेवण आता इकडे. त्यांनी सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय लगेच. आज ना प्रेक्षकांनो, अगदी नॉर्मल आणि सिंपल असा एपिसोड आहे. आणि उद्या मालिकेचा एपिसोड नाहीये बर का? उद्या रविवारची सुट्टी आहे. उद्या पाठ राखीन मुरंबा. आणि ते कोणती नवीन मालिका? हा आनंदी. तर तिघांच्याही महा एपिसोड आहे उद्या. द्या तर सुभेदारांच्या घरचा सीन आपण बघतोय. प्रतापराव म्हणतात, अस्मिता नाही आली जेवायला आता. या कल्पनाताई म्हणतात, ती मगाशीच जेवली. अहो गोलूला झोपवते. ती विमल म्हणते, अहो वहिनी, उद्या पुरण करायचं असेल ना, डाळ भिजत घालू का? कल्पनाताई म्हणता, पुरण कशाला? विमल म्हणते, वहिनी विसरलात का? उद्या वटपौर्णिमा आहे. कल्पनाताई म्हणतात, बाई माझ्या डोक्यातूनच गेलो होतो. अश्विन म्हणतो, हो डॅड, बघा तुमच्या लग्नाला एवढी वर्ष झाली की मम्मा आता तुमच्यासाठी पूजा करायला विसरते बर का? प्रतापराव गंमत करतात, काय कल्पना, तुला जर पुढचे 7 जन्म मी नवरा म्हणून नको असेल ना, तर तसं मला सांगून टाक बर का? क्लिअर. कल्पना म्हणतात, काही तुमच्या दोघांचे गप्प बसा. अरे सायली आपल्या घरी आल्यापासून सगळं तिलक शात ठेवते ना व्यवस्थित. ती या सगळ्याची तयारी करते आणि मग मला आठवण करून देते. त्यामुळे नाही राहिलं माझ्या लक्षात यावेळेला. आणि तसंही उद्या पूजा आणि उपवास मी करणारच आहे. अश्विन म्हणतो, ममा सायली वहिनीला काही उपवास करू देऊ नको बर का उद्या? कल्पना म्हणता, हो रे बाबा, गरोदरपणात काही पूजा आणि उपवास चालतच नाही. मग विमल म्हणते, सायली वलीला सांगा बर का फोन करून. ताई विमलने असं म्हटल्या कल्पनाताई आता सायलीला व्हिडिओ कॉल लावतात. तिथेच जेवतात सायली फोन उचलते. तीही जेवतेच आहे. सायली म्हणते, बोला आई. कल्पनाताई म्हणतात, काय बाई सायली, कशी आहेस? अगं आम्हाला ना बिलकुल करमत नाहीये बघ. तू इथे नाहीयस तर जरा चुकल्यासारखं वाटते. सायली म्हणते, आई मला पण ना तुमची खूप आठवण आहे. सुमन काकू आणि प्रतिमा त्या माझे इथे खूप लाड करताय. अर्जुन तिकडून म्हणतो, मम्मा तू सहजच कॉल केला होतास ना? कल्पनाताई म्हणतात, अरे सहजच केला होता. अर्जुन म्हणतो, मम्मा तू सहजच कॉल केला होतास ना? त्यावर आता कल्पनाताई म्हणतात, अरे हो, तसा सहजच केला होता. सायलीला सांगायला फोन केला मी की उद्या वटपौर्णिमा आहे बर का? आणि सायली पूजा आणि उपवास करायचा नाहीस बर का तू? सायली म्हणते, हो आई, प्रतिमा त्याने सांगितलं मला गरोदरपणात उपवास चालत नाही ना आई, पण उपवास केला तर काय होईल आता? प्रतिमा त्या तिकडन म्हणतात, अग सायली अजिबात नाही बेटा, तू हात जोड आणि देवाकडे प्रार्थना कर की तुला हा नवरा 7 जन्म मिळू दे म्हणून. एवढं पुरेस आहे आता. कल्पनाई पण सांगतात, अग सायली मी अस्मिता, अर्जुन आणि आपल्या अश्विनच्या वेळेला काही पूजा केली नव्हती आणि उपवास पण केला नव्हता वटपौर्णिमेच्या. सायली तरी पण आता जरा हट्ट धरल्यासारखं बोलते आणि म्हणते, आई गरोदरपणात म्हणजे असं सक रियांनी उपवास धरण्याचा काही वेगळा उपाय वगैरे असतो का? आता जेव्हा सायली असं बोलते ना, आता तिची सव्यच प्रेक्षकांना चुली चूक नाही, पण ते करेक्टरच तसं दाखवलाय. तिला ना असं म्हणजे स्वतःच खरं करायला आवडत. आता कुठल्याही बाईला आवडतंच म्हणा. तर आता सायलीने असं विचारल अर्जुन खूप चिडतो बर का आणि तिला ऐकवतोच आता. तो म्हणतो, तुला कळत नाहीये का सायली, दर वेळेला तू हट्ट का करत असतेस?
प्रेग्नेंट असताना तुला प्रत्येक वेळेला रिस्क घ्यायलाच हवी आहे का नाही कधीतरी ऐकायला शिक ना सायली. अर्जुन जेव्हा असं बोलतो ना तेव्हा लगेच सुमन म्हणते, अरे बाबा अर्जुन बर. तू चिडू नकोस, जेव ब्र. अर्जुनच्या सैमाचा बांध फुटला शेवटी बिचायाचा. त्याला आता चिडावच लागलं कारण सायली ते अपघाताचे रिक्रिएशन वगैरे बोलते ना, त्यामुळे ते ऑलरेडी डिस्टर्ब झालेला असतो. तो न जेवताच आता तो म्हणतो माझं पोट भरलंय आणि निघून जातो. कल्पनाताई सायलीकडे बघायला लागतात. सायली त्यांच्याकडे. सायली म्हणते, अहो काही नाही झालं. कल्पनाताई म्हणतात व्हिडिओ कॉलवर, अग सायली काय झालं. अर्जुना चिडायला सायली म्हणते, काही नाही आई, ते मी उपवासाचा हट्ट धरला ना चिडले ते. कल्पना म्हणता बर ठीक आहे, मी उद्या तिकडेच येते. बर का. मी प्रतिमा सुमन आम्ही एकत्रच पूजेला जाऊ. सायली ठीक आहे असं म्हणते आणि फोन ठेवून देते. राकेश पण तिथेच बसलाय जेवायला. सुमन म्हणते, वहिनी मी सगळी तयारी करून ठेवते. कल्पना वहिनी आले की निघू पूजेला आपण उद्या. राकेश आता विचार करतो, या सायली अर्जुनमध्ये कशाहून तरी भांडण झालेल दिसतंय. कशाहून भांडण झालं ते बघावं लागेल मला आता. याला बघून काय उपयोग होणार आहे. असो. सायली आता तिथून उठते आणि अर्जुनच्या मागे जाते. प्रतिमात्याला म्हणते, आलेच. प्रतिमात्या सायली गेल. यानंतर प्रतिमात्या सुमनला म्हणतात, बाई बघ ना सायलीच किती प्रेम आहे ना अर्जुनवर. उद्या तिला उपवास करता येणार नाही, पूजा करता येणार नाही अर्जुनसाठी, त्यामुळे तिचा जीव कासावीसच झाला नाही. ता या विमलची बिचारीची चालू झाली तयारी उद्याची. ते वटपौर्णिमेच सगळं सामान ती काढून देत असते. कल्पना ताईना तेवढे प्रतापराव येतात तिथे आणि म्हणतात, अरे वा काय कल्पना झाली नाही का अजून तयारी. विमल म्हणते, होते दादा तयारी. सायलीताई नाहीयेत ना घरी, त्यामुळे एक गोष्ट आठवून त्याची तयारी करावी लागते. प्रतापराव म्हणतात, हा बरोबर आहे. एरवी तुमचं सगळं व्यवस्थित करून देते ना सायली. तेवढ्यात अस्मिता येते. बर का. आता यांच लक्ष नाहीये. अस्मिता आली आहे म्हणून अस्मिता यांच बोलणं ऐकते. प्रतापराव म्हणतात, काय कल्पना काय झालं, तू अशी गप्प का. कल्पनाई म्हणतात, सायलीला उद्या पूजा करता येणार नाही. खरं तर हे आनंदाच कारण आहे, पण बघा ना हो माझ्या अस्मिताला पूजा करता येणार नाही हे तर आनंदाच कारण नाहीये ना. अस्मिताच्या मनाची उद्या अवस्था काय असेल ना काय माहिती. बाबा मला ना जरा टेन्शन आलंय. अहो प्रतापराव म्हणतात, तुला काळजी वाटते पण तू नको टेन्शन घेऊ, मी बोलेल अस्मिताशी. तिचं मन शांत कस राहील हे आपल्याला बघायला हो आता. या कल्पनात ताई म्हणतात, अस्मिताचा चेहरा पडला ना की मला बघवत नाही. अहो त्या सचिनची तर लायकी पण नाहीये की त्याच्याकरता कोणी दुःखात राहावं. आणि तरीसुद्धा उद्या मी आणि प्रतिमा पूजेला जाऊन तेव्हा माझ्या अस्मिताला थोड वाईट वाटेल ना हो. आता अस्मिता या दोघांच बोलणं ऐकते. बर का प्रेक्षकांनो, पण यातूनही त्यांनी एक छान मार्ग काढलाय. अस्मिता आणि अश्विन आता वटपौर्णिमा छान सेलिब्रेट करतात. ती कशी हे त्यांनी पुढच्या सीनमध्ये लगेच दाखवले बघा. तर मग आता इकडे अर्जुन राव चिडले चांगले सायलीवर आणि आता ते सायली अपघाताच रिक्रिएशन करती या गोष्टीचा तो पुनर्विचार करायला लागतो. तो जो सीन आहे ना तो त्यांनी पुन्हा आपल्याला आठवून दिला आणि काल मी तुम्हाला प्रोमो सांगितलाच होता. आता लवकरच आपल्याला दिसणार आहे की अर्जुन तयार होतो रिक्रिएशनसाठी, पण या रिक्रिएशनमध्ये अर्जुन स्वतः सामील होतो. आता येत्या 1 आणि 2 जुलैला आपल्याला हे रिक्रिएशन दिसणार आहे आणि त्यातून सायलीला ती तन्वी असल्याचं जे भास होत होते ते भास आता प्रत्यक्षात तिला म्हणजे जाणीव होणार आहे की ती खरी तन्वी आहे आणि तिला सगळं लहानपणीच आठवायला लागणार आहे. पण आता हा सगळा प्रवास कसा सुरू होणार आहे ते आपल्याला कळेलच पुढच्या आठवड्यात. तर आता अर्जुनराव विचार करत असताना सायली येते तिथे आणि झोपी जात असते. अर्जुन सायली आल्यावर अजून असं राग त्याल पटॉपचे बटन जोरात दाबतं. सायली आधी तर झोपायचं नाटक करते, पण अर्जुनच्या तो संताप बघून
तिला काही झोप येत नाही. ती शेवटी आता उठते आणि त्याच्या कानाचे ते हेडफोन काढते आणि त्याचा तो हात बाजूला करते लॅपटॉप वरून आणि त्याला म्हणते, माझा राग त्या लॅपटॉपवर काढायची गरज नाहीये बरं का. उद्या मी वटाची पूजा करणार नाहीये आणि उपवास पण करणार नाहीये आणि तो अपघात तुम्ही सांगितल्याशिवाय कोणी काही घडवून आणणार नाहीये असं ती म्हणते आणि गपचूप झोपून जाते. अर्जुन आता मनात विचार करतो, सायली, मी एक बाप म्हणून, एक नवरा म्हणून तुला त्या ॲक्सिडेंटच्या रिक्रिएशनची परवानगी नाही ग देऊ शकत. सॉरी असं तो मनातल्या मनात बोलत असतो. आता इकडे प्रतिमा त्या कोणाशी तरी फोनवर बोलताय या सीनमध्ये. ठीक आहे, तुम्हाला माझी कल्पना आवडली ना. आता आपलं ठरलं ना. अगदी तसंच आपल्याला पार पाडायचंय. आपल्याला न सायलीच्या यावर नाराजी नाही दिसली पाहिजे. वटपौर्णिमेच्या दिवशी भेटूच उद्या. प्रतिमा त्याने कोणाला फोन लावला आहे तुम्हाला मी आधीच सांगते बर का. त्यांनी कुसुमला फोन लावलाय पण या सीनमध्ये त्यांनी आपल्याला दाखवलेलं नाहीये, म्हणजे जाणून दिलेलं नाहीये की कुसुमला कॉल लावलाय म्हणून. बघा तर आता काय प्लॅन केला. प्रतिमा त्याने सकाळ झालेली असते आणि काय बाई गोड तयार झाल्यात. कल्पनाताई खूपच छान दिसताय. ही हेअरस्टाईल सूट झाली त्यांना आणि साडीचा रंग सुद्धा कल्पनाताईंना कुठलेही कलर खुलून दिसतात. त्या दिसतातच खूप गोड. प्रतापराव आता कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना काय छान दिसते. त्या लाजतात गोड आणि म्हणतात, काय बाई तुमचं काहीतरीच आता हे. प्रतापराव म्हणतात, काय रे अश्विन, तुझ्या मम्माला चिडवत होता काल. बघ 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून किती उत्साह तयार झाली तुझी मम्मा. अश्विन म्हणतो, हो डॅड बरोबर आहे तुमच्या. अहो सगळ्यांनाच अशी प्रेम करणारी बायको नाही मिळत. आता तो जेव्हा असं बोलतो ना प्रेक्षकांनो, तेव्हा कल्पनाताईंना बाई कसं तरीच होतं. त्या विचार करतात, माझ्या पोरांच्या नशिबात हे काय आलंय. अश्विनला वाटत असेल ना की त्याच्यासाठी पूजा करणार कोणी नाही आणि माझी अस्मिता पण हळवी झाली असेल ना. तेवढ्यात अस्मिता येते तिथे आणि अस्मिताने काहीतरी ऑर्डर केलेलं आहे. आता तो माणूस आला आणि तो म्हणतो, अस्मिता सुभेदार तुम्हीच ना. आता अस्मिताला एक पार्सल देते एक माणूस येऊन. प्रतापराव म्हणतात, काय अस्मिता आज काय शॉपिंग केलायस. अस्मिता म्हणते, शॉपिंग नाही डॅड, माझ्यासाठी आणि अश्विनसाठी कोणीतरी खास गिफ्ट पाठवलाय. अश्विन म्हणतो, आपल्यासाठी काय पाठवलंय, कोणी पाठवलंय. आता अस्मिता म्हणते, सांगते तुला सगळं सांगते. विमल 2 प्लेट घेऊन ये ग. अस्मिता आता ते बाहेर काढते. ते गिफ्ट काय येते आता त्यामध्ये असतात पेस्ट्री. प्रतापराव म्हणत, पेस्ट्री कोणाचा वाढदिवस आहे आज. अस्मिता म्हणते, डॅड आज ना खास दिवस आहे. मी आणि अश्विन 7 जन्म अशा एका विचित्र जोडीदाराबरोबर घालणार होतो जे आमच्या लायकीचे नव्हतेच. अहो आमच्यावरच संकट गेलं की म्हणजे हा खास दिवस आम्ही साजरा नको का करायला. त्यामुळे या पेस्ट्रीज आमच्यासाठी कोणीतरी पाठवल्यात. कल्पनात ताई म्हणतात, अग अस्मिता या कोणी पाठवल्यात. तेवढ्यात अस्मिताला व्हिडिओ कॉल आलाय. अस्मिता म्हणते, बघ ममाजीने पाठवल तिचा कॉल आलाय बर का. हाय सायली असं म्हणून ती सायलीचा व्हिडिओ कॉल रिसीव्ह करते. अस्मिता सायली तिकडन म्हणते, खाल्ली का अस्मिता पेस्ट्री. अस्मिता म्हणते, म्हणजे काय. अग सेलिब्रेशन सुरूच करणार होतो आता त्यावर. आता या कल्पना ताई म्हणतात, काय सायली तू अश्विन आणि अस्मिता करता पेस्ट्रीज पाठवलं. सायली म्हणते, हो आई आज वटपौर्णिमेचा दिवस आहे ना. आज अस्मिता कशी आहे हे बघण्यासाठीच कॉल केला नाही. अशा जोडीदारांची साथ मागण्यापेक्षा अशा जोडीदारांची साथ लवकरात लवकर सुटलेलीच बरी ना. आई अश्विन म्हणतो, बरोबर आहे तुझं वहिनी. आजचा दिवस वाईट वाटून घेण्यासारखा नाहीच आहे, सेलिब्रेट करण्यासारखा. आजचा दिवस खरंच सेलिब्रेट करण्याचाच आहे. त्यावर आता सायली तिकडनं म्हणते, हो तुमच्या छळणाया पार्टनर्सपासून तुमची सुटका झाली म्हणूनच आजचा दिवस तुम्हाला सेलिब्रेट करायचा आहे. मजा करा. अस्मिता म्हणते, मजा करूया काय. अग सायली आपण एकत्र सेलिब्रेशन करणार होतो ना. तू नाही काग ऑर्डर केली स्वतःसाठी
पेस्ट्री आज तुला उपवास नाहीये बर का सायली. सायली म्हणते हो उपवास नाहीच, मला पण तुमच्यासोबत, मी सुद्धा पेस्ट्री खाणार आहे. सायलीने तिच्या समोर पण पेस्ट्री ठेवली आहे बर का. आता कल्पनाताई तीच कौतुक करत म्हणतात कमाल बाई सायली, तुझी अगं एखादी बाई गरोदरपणात स्वतःच्या आणि बाळाचा विचार करते, त्यातन तू माहेरपणाला गेलीस, त्यातनही तू आम्हा सगळ्यांच्याचा विचार. अस्मिता म्हणते हो ना सायली, तू अजूनही माझाच विचार करतेस काग. सायली म्हणते आपण शरीराने वेगवेगळे असलो ना तरी सुद्धा मनाने एकत्रच आहोत. बर चला खा पेस्ट्री. मग अश्विन आणि अस्मिता इकडनं पेस्ट्री खातात आणि तिकडनं चालू द्यात. प्रतापराव, अश्विन, अस्मिता तिघे मिळून मस्त पेस्ट्री एन्जॉय करतात. तर असो, आता यानंतर प्रतिमा, आत्या सुमन ह्या पण निघाल्यात बर का पूजेला. सायली म्हणते अय्या किती छान दिसताय तुम्ही दोघीजणी, मला पण वडाची पूजा करता आली असती तर बरं झालं असतं ना. सुमन म्हणते अग सायली, तुला चांगल्या कारणासाठी पूजा करायची नाही ना, मग ठीक आहे, काही हरकत नाहीये. मग प्रतिमा त्या म्हणतात चल ब्र आपण पूजेची तयारी करूयात. सुमन आता प्रतिमात्याला म्हणते वहिनी रीत म्हणून मी पूजा करायला येते, खरी पण हा असला नवरा मला 7 जन्म नकोय. सायली म्हणते सुमन काकू वाईट नका वाटून घेऊ, उलट देवाकडे अशी प्रार्थना करा की तुमच्या नव्याला याच जन्मात पश्चाताप व्हायला हवा. मग सायली म्हणते थांबा मी आणते हा तुमचं पूजेच ताट. सायलीने त्यांना सगळी छान तयारी करून दिली आहे. आता यांची तयारी सुरू असते तेवढ्यात कोणीतरी येणार असतं म्हणून प्रतिमा त्यासारख्या डोकावतायत बर का दरवाजाकडे. मी म्हटलं ना मगाशी प्रेक्षकांनो, त्यांनी कुसुमला कॉल केला आणि त्यांनी काय केलं ते बघा आता. म्हणजे या घरी नाहीयेत म्हणून त्यांनी कुसुमला आणि त्या आश्रमातल्या सगळ्या मुलांना बोलवल्या बर का. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो. यांच्या पूजेची तयारी सुरू असताना मग अर्जुन म्हणतो झाली का तुमची पूजेची तयारी. सुमन म्हणते बस अर्जुन, अरे तुझ्यासाठी कॉफी आणते. अर्जुन म्हणतो येस येस मला कॉफी दे काकू. मग तेवढ्यात सायलीबाई तिथे उभ्या आहे, पण अर्जुन आणि सायली आता एकमेकांशी बोलत नाहीयेत ना, त्यांची वादावादी सुरू आहे. सायली आता त्याच्याकडे बघत असते, इकडे तिकडे बघत असते, तो तिच्याकडे बघत असतो, इकडे तिकडे बघत असतो. ते काही एकमेकांशी बोलेना आहे. प्रतिमा त्याने नोटीस केलीय. आता सुमन म्हणते घे अर्जुन तुझ्यासाठी कॉफी. आता प्रतिमा त्यासारख्या डोकावून बघतात दाराकडे. सुमन म्हणते काय हो वहिनी, कोणाची वाट बघताय का तुम्ही. भाऊजी तर येणार नाहीयेत आज. नाही, कोण येणार आहे. मग तेवढ्यात आश्रमातली सगळी पोर आली बर का, आणि ती इतकी जोरात ओरडली ना सायली ताई. सायली दचकते आणि म्हणते आया तुम्ही सगळे आलात. ही सगळी मुलं आता सायलीला अशी बिलकतात येऊन. अर्जुन म्हणतो अरे हळूहळू. सायली म्हणते आया तुम्ही सगळेजण अचानक कसे काय आलात. कुसुम ताई पण आली आहे. कुसुम म्हणते आम्हाला कोणीतरी आमंत्रण दिले बाई. अगं काय झालं. त्यांनी मला सांगितलं की तू वटपौर निमेची पूजा करता येणार नाही म्हणून नाराज आहे. त्यासाठी जादूची कांडी कुठली तुला खुश करण्यासाठी मी आणि मुलचना कल्पनाताई पण आल्या बर का. कल्पनाताई म्हणतात अगं काही नाही, आम्हाला प्रतिमाचा फोन आला काल म्हणून आम्ही सरप्राईज ठरवलं सायलीसाठी. आयत्या वेळेला तुम्हा सगळ्यांना बोलवायचं ठरवलं आम्ही. सायली म्हणते तुम्हा सगळ्यांचे आभार कसे मानू. प्रतिमा म्हणतात कसले आभार, काहीतरीच काय तुझं. सायली कल्पना ताई म्हणतात बरोबर, आम्ही पूजा करून येतो निघतो, तुम्ही खेळा सगळेजण पोरांनो. त्या आश्रमातल्या मुलांना म्हणतात त्या आणि या तिघी जणी निघून जातात पूजेला. आता बघा सायली खूप खूप खुश असते. अर्जुन म्हणत असतो त्या सगळ्या मुलांना थक्यू पोरांनो, तुम्ही सगळे आलात, तुम्ही सगळे आलात म्हणून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर हसू आलं बर का. आता तो मुलगा आहे ना, तो मोठा मुलगा ब्लू शर्टवाला, तो म्हणतो सायली ताईचं बाळ आला ना की आम्ही त्याच्याशी खूप खेळणार. अर्जुन म्हणतो म्हणजे काय एस आता ही. कुसुम म्हणते पोरांनो सायली ताईला त्रास देऊ नका, तिची तब्येत एकतर आधीच नाजूक असते. सायली
म्हणते काहीतरीच काय कुसुमताई, अग यांच्या येण्याने मला काय त्रास होणार आहे आधी सांगितलं असतं ना. तुम्ही तर काहीतरी खाय प्यायला केलं असतं. मी छान कुसू म्हणते घ्या हिला नाही म्हणलं तरी हिच काहीतरी वेगळंच चालतं. अर्जुन म्हणतो बर मला सांगा आईस्क्रीम बर्गर पिझ्झा तुम्ही खाणार आहात ना. ही पोर म्हणतात हो खाणार ना. कुसुम म्हणते मी पण खाणार आहे. अर्जुन हसायला लागतो तिला आणि म्हणतो तुम्ही पण. कुसुम म्हणते नाही म्हणजे तसं माझ्यासाठी नाही थोड म्हणजे याच्यासाठी पण थोडं. अर्जुन हसतो आणि म्हणतो अरे मी सगळ्यांसाठी ऑर्डर करतो. कुसुम खुश होते आणि म्हणते हो चालेल चालेल आम्हाला सगळं यांना चालेल. आता अचानक तो छोटा मुलगा आहे ना तो कुसुमच्या कानात म्हणतो कुसुमताई हा चिडका बिब्बा खूप सुधरला ना. आता अचानकच सुधरलाय तर. कुसुम म्हणते चिडका बिबा म्हणू नका रे त्यांना. मग अर्जुन म्हणतो काय बोललात तुम्ही मला चिडका बिबा बोललात ना. कुसुम म्हणते नाही हो अर्जुन सर काय ना माझी चूक आहे जरा मीच त्यांना म्हणजे त्यांच्यासमोर तुम्हाला काही पण बोलते ना. अर्जुन म्हणतो ठीक आहे आता ना सगळं कॅन्सल बर असं म्हणून जरा गंमत करतो आणि म्हणतो चला चला तुम्हाला सगळं मा. अर्जुन त्या पोरांना म्हणतो चला मुलांनो आपण मस्त बाहेर जाऊयात आणि खेळूयात. चला चला अर्जुन आता त्या मुलांना बाहेर घेऊन जातो आणि कुसुम आणि सायली एकमेकींशी गप्पा मारायला लागतात. कुसुम म्हणते अगो काय फरक पडला अर्जुन सरांमध्ये. त्यांना आधी छोटी मुलं आवडायची नाही ना. आता बघ. सायली म्हणते आता ते स्वतः बाबा होणार आहे ना त्यामुळे ती आता त्यामुळे एवढी काळजी करायला लागले. बघ कुसुमताई दुसरी एखादी कुठलीही महत्वाची गोष्ट असली ना तरी त्यांना काळजीच मोठी वाटते. कुसुम म्हणते सायलीला तुझी काळजी करणं यापेक्षा सध्या मोठी गोष्ट काय असणार सायली. तुझी तब्येत बरी आहे ना आता मळमळत नाहीये ना. आणि इथून पुढे त्यांनी असं दाखवले की कुसुम आणि सायली छान गप्पा मारताय आणि हा एपिसोड इथे संपून जातोय. एक नॉर्मल आणि सिंपल असा एपिसोड होता. आज प्रेक्षकांनो विशेष काही आज घडलेलं नाहीये आणि उद्यासुद्धा या मालिकेच्या एपिसोड नाहीये. उद्या आनंदी मुरब्बा आणि पाठराखीन या तीनही मालिकेच्या महा एपिसोडचा संगम काहीतरी दाखवणार आहे. ते वटपौर्णिमेनिमित्त विशेष भाग आहे हा. आता पुढचा प्रोमो बघा. पुढच्या प्रोमोनी कालचाच दाखवलाय. अर्जुन सायलीला म्हणतो ठीक आहे सायली मी तो एक्सिडेंट रिक्रिएशन करायला तयार आहे. सायली खुश होते आणि म्हणते खरंच. अर्जुन म्हणतो ठीक आहे या रिक्रिएशनमुळे तुला तुझं बालपण आठवणार असेल तर रिस्क घेऊया. आता हे रिक्रिएशन वटपौर्णिमेनिमित्त तुझ्यासाठी माझ्याकडून खास गिफ्ट असणार आहे. हे रिक्रिएशन तुला आणि रविराज काका प्रतिमा त्याला जवळ आणणार असेल. सायली म्हणते हो चालेल ठरलं तर मग. आणि हे दोघं एकमेकांना शेक हड करतात. तर बघूयात आता हे रिक्रिएशनची काय जादू होते. आणि सायलीला तन्वी म्हणून नवी ओळख मिळते. नवी ओळख नाही म्हणता येणार तिची स्वतःचीच ओळख तिला परत मिळते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.